तुम्ही कधी असा विचार केलाय का की जर आज अचानक आपलं आयुष्य संपलं तर पुढे काय होईल? ज्यांना आपण स्वतःचं समजतो, माझं म्हणून समजतो, ती सगळी लोक, नातेवाईक, आपलं घर, आपले पैसे, संपत्ती, आपली सगळी स्वप्न, हे खरंच नंतर आपल्यासोबत येणार आहे का? एकदा विचार करून पहा आणि कल्पना करा की तुम्ही स्वतःच्या शरीराकडे पाहत आहात, तुमचे घरचे रडत आहेत, बोलवण्याचा प्रयत्न करत आहात, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहात, पण कुणालाच तुमचा आवाज ऐकू येत नाहीये. आणि त्या क्षणी आयुष्यभर केलेली प्रत्येक कृती, प्रत्येक पाप, प्रत्येक चांगलं कर्म जणू तुमच्यासमोर उभं राहत आहे. गरुड पुराणामध्ये एका अशा शिक्षेचं वर्णन आहे जे ऐकून आजही अनेक लोक हादरतात. ते म्हणजे कुंभीपाक. सांगितलं जातं, जे लोक निर्दयीपणे इतरांना वेदना देतात, निरपराध जीवांना त्रास देतात, दुसऱ्यांच्या दुःखातून स्वतःचं सुख शोधतात, त्यांना उकळत्या तेलाने भरलेल्या विशाल कुंभात टाकलं जातं. पण प्रश्न असा आहे की भगवंत इतकी कठोर शिक्षा का देतात? खरंच मृत्यूनंतर कर्माचा हिशोब होतो का? आणि सर्वात महत्त्वाचं, भगवंतांचे भक्त या भयावह मार्गातून कसे मुक्त होतात? आजचा हा व्हिडिओ फक्त मृत्यूबद्दल नाही आहे, तर आपण ज्या प्रकारे जगत आहोत त्याबद्दल आहे. गरुड पुराणाचं नाव ऐकलं की अनेक लोक घाबरतात, पण हा ग्रंथ माणसाला घाबरवण्यासाठी नाही आहे. हा ग्रंथ माणसाला जागं करण्यासाठी आहे. कारण जो माणूस मृत्यूला म्हणजे अंतिम सत्याला विसरतो, तो आयुष्याचं खरं उद्दिष्टही विसरतो. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर सुरुवातीला आत्म्याला समजतच नाही की आपला मृत्यू झालाय. त्याला स्वतःचं शरीर दिसत राहतं, आपले आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र हे दिसत राहतात, त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकू येत राहतो, पण तो काहीच करू शकत नाही. आयुष्यभर ज्याला मी समजलं म्हणजे हे शरीर आता शांतपणे पडलेलं असतं, त्याच्यामध्ये कुठलीही चेतना नसते. आणि इथेच आत्म्याला पहिला धक्का बसतो. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, वासांसी जीर्णानी यथा विहाय. जसा माणूस जुने कपडे सोडून नवीन कपडे धारण करतो तसा आत्मा शरीर बदलतो. म्हणजे मृत्यू हा शेवट नाही आहे, पुढच्या प्रवासाची सुरुवात आहे. पण त्या प्रवासात पैसा सोबत जात नाही, पद जात नाही, प्रसिद्धी जात नाही, काही सोबत जात नाही. सोबत जातं तर फक्त आपलं कर्म. आणि गरुड पुराणामध्ये सांगितलं आहे की मृत्यूनंतर आत्म्याला स्वतःच्या आयुष्याचं वास्तव दिसायला लागतं. ज्या गोष्टी आपण सगळ्यांपासून लपवल्या त्या तिथे लपवता येत नाहीत, कारण कर्म हे शांतपणे आपल्यासोबत चालत असतं. ज्या माणसाने दुसऱ्यांना दुःख दिलं, फसवलं, लोभासाठी इतरांचं नुकसान केलं, त्याचं मन मृत्यूनंतरही शांत राहत नाही. आणि म्हणून गरुड पुराणामध्ये नरकाचं वर्णन आहे. आता हे फक्त भीती दाखवण्यासाठी नाही, ते आपल्याला एक गोष्ट समजावतं की चुकीच्या कर्माचं दुःख शेवटी स्वतःलाच अनुभवावं लागतं. आणि कुंभीपाकाचं एक वर्णन येतं, ज्यात सांगितले की जे लोक निर्दयीपणे इतरांना यातना देतात, प्राण्यांवरती क्रूरता करतात आणि दुसऱ्यांच्या वेदनेतून किंवा दुसऱ्यांना त्रास देऊन त्यातून स्वतःचं सुख शोधायचा प्रयत्न करतात, त्यांना उकळत्या तेलाने भरलेल्या एका कुंभामध्ये टाकलं जातं. हे वर्णन ऐकताना भीती वाटू शकते, पण इथे गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे की आपल्या शास्त्रांचा उद्देश हा घाबरवण्यासाठी नाही आहे, तर आपल्याला जागं करण्यासाठी आहे. कारण अनेक वेळा माणूस जेव्हा पाप करतो तेव्हा त्याला वाटतं की हे कोणाला कळणार नाही, पण गरुड पुराणामध्ये सांगितलंय की विश्वातील प्रत्येक कृतीची ही नोंद होत असते. आणि सर्वात भयंकर शिक्षा ही अनेक वेळा बाह्य नसते, म्हणजे बाहेरून नसते, तर माणसाचं स्वतःचं मनच त्याची सर्वात मोठी शिक्षा बनत असते. आणि सगळ्यात वेदनादायक गोष्ट कोणती आहे माहिती आहे? ज्या गोष्टींसाठी आपण आयुष्यभर धावत राहतो, पैसा, प्रतिष्ठा, वाद, अहंकार, मृत्यूनंतर यातलं काहीच उपयोगी पडत नाही, त्यापैकी काहीच आपल्यासोबत येत नाही. आणि त्या क्षणी आत्मा अस्वस्थ होतो, कारण त्यांनी शरीरासाठी खूप काही केलेलं असतं, पण आत्म्याच्या स्तरावरती किंवा आत्म्यासाठी काहीच केलेलं नसतं. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, भगवंतांचं स्मरण करणाऱ्या किंवा भगवत भक्तांच्या लोकांचं काय होतं? आता शास्त्रामध्ये एक खूप सुंदर असं वर्णन आहे जे आपल्याला एक आशा देऊन जातं. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की जो मृत्यूच्या वेळी माझं स्मरण करतो तो निश्चितपणे माझ्याकडे येतो. आणि श्रीमद भागवतामध्ये अजामेळाची कथा येते.
आयुष्यभर चुका केलेला अजामिळ मृत्यूच्या क्षणी नारायण हे नाम उच्चारतो आणि एका नामस्मरणामुळे विष्णुदूत त्याचं रक्षण करतात. भगवंताचं नाव हे काही शब्द नाही आहेत. नामामध्ये भगवंतांची कृपा आणि भगवंताची शक्ती हे दोन्ही दडलेलं आहे. आणि म्हणूनच भक्त हा मृत्यूला शेवट मानत नाही, कारण भक्तासाठी मृत्यू म्हणजे पुढच्या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आहे. मित्रांनो, आजचा माणूस मृत्यूबद्दल बोलणं टाळतो, पण सत्य हे आहे की मृत्यू हे आयुष्यातील एकमेव निश्चित क्षण आहे. आणि म्हणूनच शास्त्र आपल्याला घाबरवत नाही आहेत, ते आपल्याला जागं करतायत. ते विचार करायला लावतायत की जर आज आयुष्य संपलं तर खरंच आपण योग्य गोष्टींसाठी जगलोय का. गरुड पुराण आपल्याला फक्त मृत्यूबद्दल किंवा मृत्यूनंतरच्या प्रवासाबद्दल, नरकाबद्दल सांगत नाही आहे, तर ते आपल्याला योग्य प्रकारे जगायला शिकवते. कारण शेवटच्या क्षणी पैसा उपयोगी पडत नाही, प्रसिद्धी उपयोगी पडत नाही. त्यावेळी फक्त आणि फक्त भगवंतांचं नाम आणि त्यांचं स्मरणच आपल्याला आधार देणार आहे. म्हणून रोज थोडा वेळ भगवद्गीता वाचा, हरिनामाचा जप करा, भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करा. कारण मृत्यू टाळता येत नाही, पण मृत्यूनंतरचा मार्ग हा नक्कीच बदलता येतो. जर तुम्हाला असे विषय केवळ भीती निर्माण करणारे नाही तर आयुष्य समजून घेण्याचा मार्ग वाटत असतील तर या आध्यात्मिक प्रवासात नक्की सहभागी व्हा. आपल्या लोकआधार या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, कुटुंबियांना शेअर करा. हरे कृष्ण.